तमाशा केलो ना तेवढं बस नाही काय झालो. आधी माझ्या पोरात त्या ओवीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधूक सांगत होतात. ता काय नाही, ही पिढा ना हैसून गेलेलीच बरी. हो, पण त्यासाठी श्रीनू तिला मुंबईला सोडायला जाईल असं सांगितलंय दादा. काय ताई, त्या काय एकटा कसा पाठवणार? पण एकदा का ती मुंबईत पोहोचली ना मग आपली जबाबदारी संपली. हा, ता पण खरंच हा. अरे पण माझं म्हणणं का नाही कळत आहे तुम्हाला? ओ, तुम्ही आता उगाच विषयात फाटे फोडू नका. हो, नुसतं सोडूनच यायचा हा ना श्रीनू. जाऊ दे ते का एकदा तो यो ताप घरातून जाऊ दे. अहो, तुम्हीच सांगा चारूला. सांगते. चारू, ओ चारू, काय झालं बंधू काका? तुझी तयारी झाली ना सगळी? हो, पण माझं काही चुकलंय का? नाही, जाता जाता माझ्या हातून काही चुकीचं नको घडायला म्हणून म्हटलं. तुझा काय चुकलेला नाही हा. त्याचा काय की तू जातास ना आता, पण तू काय एकटं कसा काय सोडणार? म्हणजे म्हणजे तुला मुंबईला श्रीनू सोडायला येईल. श्रीनू माझ्यासोबत? नाही, नको काका. माझ्यामुळे अजून कोणाला मनस्ताप नको. हो, पण या दादानेच सांगितलेला. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण श्रीनूच्या बाबतीत जे काही मी केलंय त्याने त्याला आधीच त्रास झालाय. त्याने माझ्यासाठी अजून त्रास काढू नये एवढंच मला वाटतं. त्याने काय, ह्या घरातला कोणीच त्रास काढू नये एवढंच मला वाटतंय. चारू, अगं पण तू एकटी कशी जाणार? मंजू आत्या, अगं मला मुंबईतलं सगळं माहिती आहे आणि मी तिथेच शिकले. त्यामुळे माझ्याबरोबर कोणी यायची गरज नाही. या बघ, या सगळा कळता माका. पण तू तुझ्या घरातून गेली असतीस ना तर ठीक होता. पण तू आता आमच्या घरातून जाणार तर तू काय एकटी पाठवू शकत नाही. तू का जिकडे जाऊचा ना तिकडे सुखरूप पोचवणं हा आमचा कर्तव्य आहे. श्रीनू, शिणू, हा इकडे ये जरा. काय? आणि हे कधी ठरलं? दादाने सांगितलेला. अरे पण मामा, मी अरे ते आपल्या घरातून जाताना मग त्या काय एकटा पाठवू शकत नाही. म्हणून ही जबाबदारी दादाने तुझ्यावर सोपवलेली आहे. कळलं ना? त्यामुळे चारूक मुंबईत सोडूक तू जा. श्रीनू, तुला नसेल यायचं तर ठीक आहे, काहीच हरकत नाही. मी जाईन. नाही, ठीक आहे. ठीक आहे. खरं तर मी तुझ्यासमोर उभं राहणं सुद्धा पाप आहे. चारू, अगं मी तुझ्याबद्दल इतका वाईट विचार केला, इतकं वाईट वागले. पण आता नाही. आता मी अशी चूक परत कधीच करणार नाही. आणि हो, एक ना एक दिवस लाली आत्यांचं तुझ्याबद्दलचं मत सुद्धा बदलेल, जसं माझं बदललं तसं. आणि त्यात तुझं आणि श्रीनूचं लग्न थाटामाटात लावते. मला लग्नाला बोलवायला विसरू नको हा. तेव्हाच मी समजेन की तू मला माफ केलं. चालू, इट्स ओके.
सी तू हे सगळं मुद्दाम नाही केलंस. तुझं श्रीनिवासवर प्रेम होतं हो ना. बट येस, आता तू तुझ्या नवीन लाईफला सुरुवात करणार म्हणतेस. सो आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आय एम शुअर तुला खरंच एखादा खूप चांगला पार्टनर मिळेल. लाईफमध्ये खूप छान सेटल होशील. चल. चुप. बरं चारू, हे घे, ह्या तुझ्या मावशीक दे. मंजून दिलान म्हणून सांगा. आणि यो निशीसाठी आठवणीन शेनूकडे दे. आता एवढं मुंबईत जाता म्हटल्यावर निशिक भेटतच ना. सांभाळून जा, स्वतःची काळजी घे. हो, काही काळजी करू नको मात्या. त्याला निशीकडे कसं पाठवायचं हे माझ्यावर आहे. मी निशीला फोन करून सांगते की तो येतोय. मग पुढे निशी आणि नीरज बघतीलच. तेवढंच निशीला पण बरं वाटेल की तिच्या माहेरून पहिल्यांदा कोणीतरी येतंय. चलू मात्या, मी जाते. चारू, अगो जाते नाही, येते म्हणावा. आता खरंच जाते, परत नाही येण्यासाठी. बघ लाले, गावभर जरी शोधलीस ना तरी ओवीपेक्षा चांगली मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही, सांगून ठेवतोय. तिचं नाव काढू नका. हा, चारू गेली म्हणून तिची जागा पुण्या सोम्या गोम्याक बसवून भरून काढेन असं वाटतं काय तुमका? अजिबात नाही. माका ना ओवी कधीच आवडली नव्हती आणि आवडणार पण नाही. हा, कधीच नाही. हे बघ लाली, श्रीनूला ओवीशिवाय दुसरी मुलगी आवडणार नाही, हेही तेवढंच लक्षात ठेव. चारूचा आगाऊपणा एवढ्या टोकाला जाण्यासाठी ना तू सुद्धा तेवढीच जबाबदार आहेस. हो, हे बघ, एकदा तोंड कशी पडता पडता वाचलीयस, पुन्हा ती चूक करू नकोस. चूक तर तुम्ही करतास. हा, त्या ओवीक जवळ करून. हे बघ लाले, बघा, चूक नाही, घोडचूक. हा घोडचूक. आणि मी ना दुसरी कोणती पण पोरगी लग्न करून घरात सून म्हणून आणेन, पण ओवीक नाही, कधीच नाही. Cheers everyone. Cheers. Thank you. अंकल, आय थिंक आपल्याला आपल्या नवीन प्रोजेक्ट लॉन्चची पण पार्टी अरेंज करायला हवी. Oh yes, yes, of course. क्यों मेघना? येस, वाय नॉट. पण एका अटीवर. आजच्या या पार्टीमध्ये जर तुम्ही बिझनेस बद्दल बोलणार नसाल तर. राजीव प्लीज, तुझ्या मुलीला सांगून ठेव. ती तिच्या कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट आहे, पण तिला हेच कळत नाही की ती पार्टीमध्ये आहे की ऑफिसमध्ये आहे. Yes, I agree. निकिता, आज तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाची रिसेप्शनची पार्टी आहे. So no business talks. Obviously. Cheers. Cheers, cheers. Hello Rajiv ji. How are you? Very good. How are you? Fine. By the way, आपका लड़का कहाँ है? पुनीत की तो बात ही मत कीजिए. उसकी जब मर्जी होती है आता है, जब मर्जी होती है चला जाता है. भाई, मैंने तो अपने भांजे को कह दिया है कि आज उसके भाई की शादी की पार्टी है, तो आज उसे आना है. Anyways, excuse me, may I? Hi.
मिसेस सचदेव. Congratulations. थँक्यू. पण तुम्ही मला का करता? आय मीन नीरजला आणि त्याच्या वाईफला करा. माँ भी अभी सास बन गई. हो, पण तुमची सून आणि मुलगा आहे पुढे. अजून किती वेळ लावणार ते यायला? रेडी होऊन येते ती. मेघना की बहू है, इतनी जल्दी थोड़ी आएगी. सोडतोय. बघालच तुम्ही, अगदी साधी मुलगी आहे, खूप गोड मुलगी आहे हो. म्हणजे बाहेरच्या जगाचं तिला काहीच नॉलेज नाहीये. एखाद्या साध्या खेड्यातली साध्या शेतकऱ्याची साधी मुलगी आहे. म्हणजे ती अशा गावातून आली आहे ज्या गावात संध्याकाळच्या नंतर मुली बाहेर पडत नाही. आणि स्पोर्ट्स खेळायचं असेल ना तर स्पोर्ट्स वेअर सुद्धा घालू शकत नाही. वडिलांच्या शब्दाबाहेर नाहीये. माझी अशी लाडकी सून. सो सिंपल बट स्वीट. नाम क्या है उसका? निशिगंधा. ये नाही, तुम्ही निशीच म्हणा. Everyone, welcome Nishi and Neeraj. How dare you? तुम मेरे बेटे को कैरेक्टरलेस बोल रही हो. लुक एट हिम, इतना हैंडसम है. वो तुमसे क्यों फ्लर्ट करेगा? भैया, कुछ समझाओ इसे कि ये किसे ब्लेम कर रही है. सलोनी प्लीज, उसके कहने का ये मतलब नहीं था. नीरज शब्दाला शब्द वाढतोय. निशी प्लीज रडू नकोस. मला असं वाटतं की काहीतरी गैरसमज झाला असेल. हां, भाभी, आई एम सॉरी. मेरा कोई रॉन्ग इंटेंशन नहीं था. अगर फिर भी आपको लगता है कि मैं गलत था तो आई एम सॉरी. भाभी, क्यों रखी तुमने ये पार्टी? ये सब दिखाने के लिए? इससे तो अच्छा कोई छोटी मोटी पूजा रख देती. कम से कम मेरे बेटे की ऐसी बेइज्जती तो नहीं होती. नीरज, तुम्हारी बीवी ने बहुत गलत किया. सलोनी, सलोनी मेरी बात तो सुनो. नाही प्लीज रडू नको सागर. आजच एवढं रडली तर पुढे काय होणार? चारू, नक्की ही सोसायटी आहे ना? हो हीच आहे. ठीक आहे,
मी येतो हां. श्रीनू थांब ना. अरे तू इथपर्यंत आलाच आहेस तर मग वर चल ना, चहा घे. तसंही दमलाच असशील प्रवासाने. नाही नको, मला इथून परत निशीकडे सुद्धा जायचं ना. मी निघतो. आणि हो, एकदा मंजू मम्मीला फोन करून कळव, ती उगाच टेन्शन घेत बसायची. ठीक आहे. श्रीनू थँक्यू. नाही, मी तुझ्याशी इतकं वाईट वागले. ओवी बरोबर तर खूपच, पण तरी तू मला इथपर्यंत सोडायला आलास. मला माफ कर. आणि तू आत्तापर्यंत माझ्यासाठी जे काही केलंयस त्यासाठी थँक्यू. नाही ठीक आहे, थँक्यू म्हणू नकोस. दादा मामाने सांगितलं म्हणून मी इथे आलो. तशी मलाही बरीच कामं होतीच. ठीक आहे, काळजी घे. तुम चाहे कुछ भी बोलो, पर वो तमाचा मुझे अभी भी सुनाई देता है. इतनी आसानी से नहीं भूल सकती. नॉट एट ऑल. मी आलेच. तुम चाहे कुछ भी बोलो, पर वो तमाचा मुझे अभी भी सुनाई देता है. इतनी आसानी से नहीं भूल सकती. नॉट एट ऑल. अहो थांबा थांबा, मी करते सगळं, तुम्ही काहीही करू नका. तुमचा काही भरोसा नाही. आता तुम्ही इथे काम कराल आणि बाहेर जाऊन मॅमना सांगाल की मी तुम्हाला काम करायला सांगितलंय. तुम्ही सरका बाजूला, मी करते. माझं ऐकून तरी घ्या. मला काही सांगू नका तुम्ही. उगाच तुमच्यामुळे माझी नोकरी जाईल. अहो माझी पोरं रस्त्यावर येतील. हे बघा, वाईट वाटून घेण्याची काही गरज नाहीये. काही लोकांना सवय असते एकाचं दोन करून सांगायची आणि मग ते दुसऱ्याला वाईट ठरवतात. या सगळ्यात आम्ही गरीब असल्यामुळे आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. तुम्ही प्लीज जा बाहेर, मी करते सगळं. काही नाहीये. काय चाललंय तुमचं? काही नाही मॅम, मी ते निशी दीदींना सांगत होते की तुम्ही काही काम करू नका, मी करेन सगळं. हो का? मी ऐकलंय सगळं. निशी या घराची मालकीण नसली तरी सून आहे, हे लक्षात ठेव. सॉरी मॅम, चुकलं माझं. चुकलं ना? मग शिक्षा तर व्हायलाच हवी. मॅम पण एक शब्दही बोलू नकोस. गेट आउट. मॅम प्लीज, चुकलं माझं. मी असं पुन्हा नाही वागणार मॅम. प्लीज एकदा माफ करा. आय से गेट आउट. तू या महिन्यात किती दिवस काम केलंयस? 18. डन. तू या महिन्यात जेवढे दिवस भरले त्याचं पेमेंट केलंय मी. लगेच निघायचं. पण मॅम प्लीज. नाहीतर मी तुला हाताला धरून घराबाहेर काढेन. म्हणजे तुझा या घरातलं मार्ग मोकळं झालो काय? हा, तू असं समजा नको काय. हा, ती चारू आहे ना, तिने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालूक सांगितला. तिने जगा नाटकं केली ना, त्या चारू बरोबर ती सगळी गेली. हा, तू जास्त खुश होऊ नकोस. हा, इथून ना जाऊचा बघ तू पण. तुझ्या मनातली इच्छा काय आहे ना, बरोबर कळता माका. पण मी जिवंत असेपर्यंत तुझी इच्छा पूर्ण होऊ देऊचं नाही. हा, आणि माझ्या लेकाचं लग्न झाल्याशिवाय मी काय मरूचा नाही. झाली आत्या, प्लीज तुम्ही 100 वर्ष जगाल अशीच मी देवाकडे प्रार्थना करते.
आणि आता मी डुग्गूचा अभ्यास घ्यायला आले, ते पण मंजू काकीने सांगितलं म्हणून. हो. ही मंजू या घरची मालकीण आहे हा. मी त्यामुळे मी जा काय सांगेन ना ताच ऐकायचा. कळलं काय? निघायचून निघ म्हणते ना. लाली, निघ. लाली, निघ काय म्हणते करते, ना. लाली? निघ. ताई या बघ ओवी कुठे जाणार नाही आणि ओवी रोज हैसर येणार आणि डुग्गूचा अभ्यास घेणार. या बघ या बघ ताई मध्ये बोलायचं कारण नाही. तुझ्या हट्टीपणामुळे मी माझ्या लेकाचं नुकसान होऊ द्यायचं नाही. बस झाला आता, खूप झाली तुझी नाटकं. आता मी गप बसणार नाही. होई डुग्गू खोलीत बसलो हा, तू जाऊन त्याचा अभ्यास घे. फोन मध्ये येताना तास मी बघते. रात गई बात गई. आपके मन में मेरे लिए कोई मिसअंडरस्टैंडिंग ना हो इतना काफी है मेरे लिए. आप मन की बहुत साफ है, बहुत अच्छी हैं आप भाभी. पुनीत पण सॉरी म्हणाला आणि निशी पण सॉरी म्हणाली. छान निशी, गुड जेस्चर. अब हिसाब बराबर हो गया. सिर्फ माफी मांगने से कुछ नहीं होगा. हिसाब तो अब मैं बराबर करूंगी. मला क्लबमधनं कॉल येतोय. एक्सक्यूज मी, आलो मी. फाईन. हॅलो. हाँ, कुछ और फोटोज देखते हैं. उमा, मग काय चाललंय तुमचं? सकाळपासून बघतोय अस्वस्थ दिसतंय. नाही हो, काय नाही तसं काय नाही. काय नाही? मग सारखं सारखं फोन मध्ये का बघताय? काय झालं नक्की उमा, सांगा. नाही त्या चार्जिंग हा की नाही फोन मध्ये त्या बघत होते. बाकी काय नाही. फोनची चार्जिंग बघत होताय की शिनूचा फोन येतोय का नाही ते बघत होताय? आता शिनूचा फोन इलो नाही तर तुम्ही अस्वस्थ झाला हो ना? बघा ना हो, कालचो गेलो हा, अजून पोहोचलो की नाही काय कळवकच नाही. उमा, काळजी करू नका, शिनू फोन करणार. आधी शिनू चारूला त्याच्या मावशीच्या घरी सोडणार, मग आपल्या निशीच्या घरी जाईल. आणि मुंबई शहरात ते काय नांदिवली गाव नाही. तर आपल्या नांदिवली गावात असा पाय पाय फिरत गेलं तर तासाभरात अख्खं गाव फिरून परत येईल. तिथं तसं नाही, शहर मोठा, त्यातून पावसाळ्याचे दिवस हा. आता तेवढा तर वेळ देऊ खवाच ना. जबाबदार मुलगा आहे, तुम्हाला माहिती आहे. उमा, नका काळजी करू. निशी, एक पराठा और लिया. थँक्यू. निशी बघ ना जरा बाहेर कोण आले ते. निशी, अरे निशी संभल के. अगं लागलं नाही ना तुला? आर यू ओके? नाही लागलंय, मी ठीक आहे. ऍक्च्युली तुझ्यासाठी हे घर नवीन आहे ना, म्हणून ही चेअर दिसली नसेल तुला. बट डोंट वरी, होईल हळूहळू सवय. आलेच. अजीब है ये लड़की भी.
मुझे तो लगा अभी इस चेयर को भी चांटा मार देगी। मॉम छोड़ो ना यार। निकी हाँ दिखा ना। व्हाट अ सरप्राइज! अरे समझ, ये बस ना, बस ये. हाँ श्रीनू काय रे? गॉड ब्लेस यू. ये बस बस बस. अरे फोन करायचंस ना मला. नाही अरे खरं तर मी एका कामासाठी इथे आलो होतो, पण उमाईने सांगितलं की मुंबईला जातोच आहेस तर निशीला भेटून ये, म्हणून मग मी. ओके ओके ओके. सो झालं तुझं काम नीट? हो हो झाला. ग्रेट. सो आता तू आमच्याकडे 4 दिवस थांब, ठीक आहे? निशीला पण आवडेल. काय निशी? हो. खरं तर मला आवडलं असतं इथे राहायला, पण गावी खरंच खूप कामं आहेत. मला नाही थांबता येणार, मला जावं लागेल. ठीक है श्रीनू, बहुत याद आती है तुम सबकी. और दादा कैसे हैं, उमा जी? सगळे छान आहेत, मजेत आहेत एकदम. बरं मी तुला ओळख करून देते. या नीरज सरांच्या बुवा, सलोनी बुवा. इसकी कोई जरूरत नहीं है, हमारे यहाँ ये सब नहीं चलता. हम बहुत फ्री माइंडेड लोग हैं. नीरज, ये नया दोस्त कौन है भाई? ये निशी का भाई श्रीनिवास. श्रीनू, हा माझा भाऊ, माझ्या आत्याचा मुलगा पुनीत. हेलो श्रीनिवास. श्रीनिवास कितना ओल्ड स्कूल और लंबा नाम है भाई. आई विल कॉल यू श्री इफ यू डोंट माइंड. हाँ तुम ट्रैवल करके आए हो ना, थके हो गए. ट्राई दिस. अरे ट्राई करो, रिलैक्स फील करोगे, ट्राई तो करो भाई. क्या है? नीरज अरे मी नाही घेत, मला. ओ कळलं. रिलॅक्स कळलं. नाही पण मला पागल है क्या? इसको देने वाली चीज है ना हमारा. अरे भाई इतना भी स्ट्रांग नहीं है, ट्राई तो करो, अच्छा लगेगा. नाही ना मला मी ट्रैवल करके आया ना, ट्राई तो करो. श्रीनू को इन सारी चीजों की आदत नहीं है. मैं उसके लिए जूस बना के लेके आती हूँ. ओके, चीयर्स श्री. नीरज, निशी, तोवर त्याला घर दाखवा आपलं. हाँ चल श्रीनू. ये मग आता आता कुठे जाणार आहेस तू? आता कुठे जाणार? घरीच जाईन. आई बाबा जे काही बोलतील ते मुकाट्याने ऐकून घेईन. आणि हो श्रीनू, आता मी स्टँडवर होते ना, तिथे कळलं की कोकण हायवेवर कुठेतरी दरड कोसळली. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रात्रीच्या सगळ्या गाड्या कॅन्सल झाल्या आहेत. काय? हो अरे, मग आता काय करणार आहेस तू? आता काय मग हे पावसा पाण्याचं कुठे जायचं मला? श्रीनू, हे बघ इथे समोरच हॉटेल आहे. आपण रात्री इथे थांबू आणि सकाळीच लवकरची गाडी पकडून निघूया. तू गावी जा, मी घरी जाईन. पण दोघांचे हॉटेलमध्ये. श्रीनू, टेन्शन नको घेऊस. आपण वेगवेगळ्या रूम्स बुक करू. ठीक आहे श्रीनू, तू कम्फर्टेबल नसशील तर तू निशीकडे जाऊन थांब. मी इथेच हॉटेलमध्ये थांबते. नाही 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 ठीक आहे. तर काल रात्रीचा प्रवास पण झालाय, मला सकाळपासून आराम पण नाही करता आला. जरा जड झालंय माझं. ठीक आहे, आपण जाऊ हॉटेलमध्ये थांबू. हो, आपण काहीतरी खाऊन घेऊया का? तू मला इथे सोडल्यापासून मी काहीच खाल्लं नाहीये. मग आधी सांगायचं ना. आता माझ्या जीवात जीवाला. तशी मला भूक लागलीच होती.
बरं झालं आपण खाऊन घेतलं. श्रीनू, आता तुझं डोकं दुखायचं पण थांबेल. श्रीनू, अरे तू ठीक आहेस ना? या सर, या मैं. ये एक रूम आहे आणि तिकडे एक रूम. चारू, तू या रूम मध्ये थांब आणि आतून कडी लावून घे. काय असेल तर मला फोन कर, ठीक आहे? मी जरा पडतो, तू सुद्धा आराम करून घे, प्रवास करून दमली असेल. हो. चला सर, पॅक. नाही ठीक आहे. सर ही रूट. सर काही लागलं तर ना फोन करा, फोन आहे. बरं ठीक आहे, थँक्यू. हॅलो, मेघना आंटी, काम झालंय. नेट सगळं केलं ना? हो, तुम्ही सांगितल्या होत्या त्याच हॉटेलमध्ये आम्ही आलो. श्रीनू कुठे? श्रीनू आहे बाजूच्याच रूममध्ये. हो, पण तो खूप दमलाय असं म्हणत होता, त्यामुळे तो आत्ताच जाऊन झोपेल. आम्ही जर असे वेगवेगळे राहिलो तर आपला डाव कसा यशस्वी होणार? आपण ठरवल्याप्रमाणे मी श्रीनूला कसं अडकवणार? मेघना आंटी, आज जर काही झालं नाही ना तर मी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल. चारू, चारू, अगं इथे काय करतेस तू? हा, आणि हे काय, तू माझं टी शर्ट का घातलेस तू? चारू, अगं बोल ना. चारू, अगं माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? बोल ना. अगं तुला विचारतोय मी, तुझ्याशी बोलतोय, बोल ना काहीतरी. हे माझं टी शर्ट का घातलंयस तू आणि माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? बोल ना. श्रीनू, ही माझी रूम आहे. काय? मग मी इथे काय करतोय? मी कसं आलो इथे? मला काही आठवत नाहीये. चारू, काय झालंय? चारू, अगं बोल ना, काहीतरी सांग ना, काय झालंय? आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीनू. कसं सांगू? म्हणजे काय झालंय? चारू, चारू, बोल ना अगं. चारू, मला खरंच काय आठवत नाहीये. चारू, बोल ना. चारू, सांग ना, तू जे काय असेल ते सांग प्लीज. श्रीनू, तू काल रात्री मी तुला नको म्हणत होते, तरी तू म्हणजे नक्की काय झालं? सर, बोल ना. अगं स्पष्ट सांग ना काय ते. तू बोल ना चारू, प्लीज प्लीज बोल. काल
रात्री तू रूम मध्ये आलास. चारू, मी उमाईची शपथ घेऊन सांगतो, तू जे काय म्हणतेस त्याच्यात मला काहीच आठवत नाही ग. मी मला फक्त एवढंच आठवतंय की माझं डोकं खूप दुखत होतं. मग मी औषधं आणायला बाहेर जाणार होतो, पण मी इथे कसं आलो मला खरंच श्रीनू, आता हे सगळं बोलून काय फायदा आहे? जे झालं ते बदलणार आहे का कोणी? तुला तेव्हाच मोह आवरायला हवा होता. तुला जे हवं होतं ते तू करून मोकळा झालास ना. आणि आता गोष्टी घडून गेल्यावर त्याच्यावर पश्चाताप करू काय उपयोग आहे? आपण घड्याचे काटे उलटे फिरवू शकत नाही ना. जे घडून गेले ते आपण बदलू शकत नाही ना. आता काय करायचं आपण? श्रीनू, आपण इथून निघूया. माझा जीव घुसमटतो इथे. तू पण जा तुझ्या खोलीत. रेडी हो, उशीर होईल. जा. आणि तू कुठे जाणार आहेस? मी इतक्या चुका केल्या आहेत की आता कुणी मला माफ करू शकत नाही. तरी कालपर्यंत वाटत होतं की बाबा मला घरात घेतील, पण आता हे सगळं कळल्यावर ते माझ्याशी सगळे संबंध तोडतील आणि मलाच दोष देतील. असंही माझ्याबद्दल सगळ्यांचं मत वाईटच आहे. तू जाऊ दे, तू ह्या सगळ्याचा विचार नको करूस. हे एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा. तू जा रूम मध्ये रेडी हो, नाहीतर पुन्हा गाडी चुकायची. जा श्रीनू, जा प्लीज. निशिता, कंपनीची इन्क्वायरी करायला गेलो होतो मी. खूप छान मोठी रेप्युटेड कंपनी आहे. मुंबईमध्ये त्यांचे फ्रँचायझीज पण आहेत. सो ती कंपनी आपल्याला फसवेल असं मला तरी वाटत नाही. तू बिंदास तू नाईंना ऑर्डर घ्यायला सांग. निशी बेटा, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. उमाताईंनी ह्या जर संधीचं सोनं केलं ना तर त्यांना अशा खूप ऑर्डर्स मिळतील. त्या गावात स्वतःचं युनिट सुद्धा सुरू करू शकतात. आणि अशा उद्योजकांना ना गव्हर्नमेंट फंडिंग सुद्धा करतात. हाँ हाँ, बिल्कुल सही कह रही है मेघना. और उमा जी बहुत मेहनती भी है. वो ये ऑर्डर हर हालत में लेगी. और फिर हम भी तो हैं उनके साथ. क्यों मेघना? नीरज? येस, ॲब्सोल्युटली डॅड. निशी, मेरी तरफ से उमा जी को बधाई देना. नक्कीच नक्की. आणि कंपनीवाले आईंना कॉल करतील त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स डिस्कस करायला. पण त्याआधी आपण आईंना कॉल करू आणि त्यांना कल्पना देऊ, म्हणजे त्यांना टेन्शन येणार नाही. सर, आणि थँक्यू. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून कंपनीत गेला, तिथे चौकशी केली. आईला बिचारीला एकटीला कसं जमलं असते सगळं. रेडी आहेस का तू? थँक्यू काय, हे माझं कर्तव्य आहे. लवकरात लवकर आईंना कॉल कर आणि गुड न्यूज दे त्यांना. जा. नाही, मी कॉल करते आईला. पण सर, आपण बाहेरगावी गेल्यानंतर इथे आईला काही मदत लागली मग कसं काय करायचं? निशी बेटा,
तुम्ही हनीमून होऊन याल ना काही दिवसात, तेव्हा मग तुमच्याकडे वेळच वेळ आहे. तसंही या पेपरवर्कला वेळ लागतो. आणि इन केस तुम्ही इथे दोघं नसताना उमाताईंना काही गरज लागली तर मी आहे ना. दोघं निश्चिंत राहा आणि खूप एन्जॉय करा. बरं मी हे सगळं आईला सांगून येते. तर उगाच टेन्शन घेत बसेल ती. जा जा जा. निशी किती खुश झाली ना. येस. हो थँक्यू निशी, खूप छान गुड न्यूज दिलीस तू. येस येस, आता मी ठेवते हा फोन आणि जिजूंना पण थँक्स सांगा. बाय 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 बाय. सी ऐकला, झालं समाधान, सगळे डाऊट्स क्लिअर झाले. आता प्लीज आपण कामाला सुरुवात करूया प्लीज. ओवी अगं, हौशी अगं, नीरजने स्वतः सगळं चेक केलंय. ती कंपनी खरंच खूप चांगली आहे, कसलीच रिस्क नाहीये. हॅन्सी, त्यांना जर तुझं हे काम आवडलं ना तर ह्यापेक्षा मोठं काम मिळू शकतं आपल्याला. मावशी तू ऐकलंस ना, आपल्याला आपल्या पॉकेटमधून 1 रुपयाही इन्व्हेस्ट करायचा नाहीये. आणि ऑर्डर मिळाली ना त्यांना की ते आपल्याला ॲडव्हान्स पण देतील. अजून काय हवंय? मावशी अगं, आपल्याला कोणाकडे पैसेही मागायचे नाहीये त्यासाठी. अगं ह्या सगळ्या खरं असतात ना. मावशी यातली एकूण एक गोष्ट खरी आहे. ओवी, तुका काय वाटतं, एवढी मोठी उडी मारू झेपत काय गो माका? का नाही झेपणार? आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. सगळ्यांची स्वप्न तू जपलीस. मग आता आम्ही तुझ्यासाठी एक छान स्वप्न पाहिलंय आणि ते पूर्ण होण्यासाठी आम्ही सगळे तुझी मदत करू. चल आता फार विचार करू नको, रेडी हो पटकन. सामान आणायचं ना आपल्याला. हे बघ, चांगल्या कामाला उशीर नको. हां, मी दादांना पण फोन करून सांगते. आहे. पण मावशीने मला घरात नाही घेतलं. तिने दारातनच मला परत पाठवून दिलं. बरोबर. कसं घेणार तुला घरात? दादा आणि ताईचं बोलणं झालं असणार. दादाने सगळं सांगितलं असेल ताईला. चारू, अगं तू तुझ्या बाबांचा मान राखू शकली नाहीस. इथे सासरी सगळ्यांसमोर मला कमीपणा आणलास. मग तुला कोण कसं घरात ठेवून घेईल? पण चारू, तुला तुझ्या घरी जाण्याचा एक पर्याय होतो. माहेसर किती केलंस? कारण तिला इकडेच यायचं होतं. इथूनच जाताना ती ठरवून गेली होती की मुंबईला जायचं आणि परत इथेच यायचं. ही साळसूतपणाचा आव आणून जे काय मुंबईला गेली होती ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. नाही, ते काही नाही. काहीही झालं तरी तू इथे राहायचं नाहीस. तुला मी उद्याच दादाकडे पाठवते. नाही मामी. श्रीनू, अरे हिने आतापर्यंत काय केलं माहितीये ना तुला? एवढं सगळं करून ती परत इथे आलीये. हो, पण त्यात तिचा काही दोष नाही. मीच तिला म्हटलं की तू कुठेही जाऊ नकोस, अंदिवलीला परत चल. काय? श्रीनू, अरे इलास तू ते का सोडून आलास ना त्या उदसे का? गो, तू कशा इकडे इलास परत? तुका सांगितलं होता ना इकडे परत यायचा नाही, मग कशात परत इलेस? आदित्य, मला माफ करा. तुका काही एक माफी वगैरे मिळणार नाही. चल चल, आधी बाहेर म्हटलंय ना. आई थांब. श्रीनू, चारू कुठेही जाणार नाही. ती इथेच राहील.
माझ्याच माणसांना मी नकोशी झाले. मला इथे का घेऊन आलीस? मला जाऊ दे घरी. मला अजून कोणाला त्रास नाही द्यायचा आहे. प्लीज प्लीज मी तुझ्या पाया पडते. हो तर प्लीज मला जाऊ दे. चारू 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 असं का बोलतेस तू? आम्ही कोणीच लागत नाही तुझे. चारू, अगं लहानपणापासून इथे नांदिवलीत येऊन राहतोस ना. जेव्हा जेव्हा येलस तेव्हा कधी आमच्या प्रेमात तुका परकेपणा वाटलो काय? नाही ना. अगं जसा होवी तसाच तू आमच्यासाठी. तुका वय तेवढे दिवस राहू इथे. आणि चारू, घरच्यांची अजिबात काळजी करू नकोस. मी स्वतः शशिकांतरावांशी बोलतो. शशिकांतराव माझं ऐकणार नाही असं होणार नाही चारू. ते तुका नक्की घरी घेऊन जातील, पण तुझी इच्छा असेल तेव्हा. बरं आता सगळ्या जाऊ दे. तू आता प्रवासातून आली आहेस, दमली असशील, 2 घास खाऊन घे. चल बस. नाही नको दादा. अशी हेळसाण करू नको तब्येतीची. ऐक, खायला बस. नाही दादा, खरंच नको. मला भूक नाहीये. चारू बस बघू जेव्हा. बस म्हणताय ना. उमा, ते काय हातपाय धुऊ दे, जरा पाणी गरम करायला. काय झालं एवढा? हा, घरात मेल्यासारखं वातावरण कशा का? इलाली काय पण बोलू नकोस. भरल्या ताटावर हे असं बोलतात काय? नाहीतर काय? हा, तू जेवता ना, त्याच्याकडे अशा कशा बघतास? गप्प बस तू जरा. श्रीनू, हे श्रीनू. अरे कमाल, माझ्या समोर बसला, ऐकायला येत नाही का रे तुला? श्रीनू, हा काय मी काय बोलतो ऐकायला येत नाही? हा हा बाबा बोला ना, काय झालं? तू रात्री बसमध्ये बसला होतास, मग सकाळी तुला इथे यायला हवं होतं. एवढा उशीर का झाला तुला? उशीर का झाला म्हणजे मी नाही, खरं तर वेळेतच येणार होतो, पण वाटेत ना कुठेतरी दरड कोसळली होती. त्यामुळे रात्रीची गाडी कॅन्सल झाली आणि तीच गाडी सकाळी सुटणार होती. मग त्या गाडीने आलो, म्हणून थोडा उशीर झाला यायला. पण मग रात्री रात्री काय होतास तू? तिकडेच होतो, ते जिथून बस सुटतात ना. स्टँडवर? नाही मी ते हॉटेलमध्ये थांबलो होतो. हॉटेलमध्ये? मग ही चारू तुला कुठे भेटली? ती सुद्धा गाडीचीच वाट बघत होती. म्हणजे आम्हीच ठरवलं की आपण हॉटेलमध्ये थांबूया. हा, पण आमच्या रूम्स वेगवेगळ्या होत्या. अरे मग ते का हय कशा घेऊन इला? सोडून यायचा ना तिकडेच. हा, त्याच्या मावशीच्या घरी नाही तर निदान त्याच्या बापाशीच्या गावात तरी उतरवायचंच ना ते का? हे मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं, तू नको सोडूस त्याला, पण ऐकलं नाहीस माझा तू. आवाज काय करतास? ती इकडे कशा घेऊन? काय सगळे पोर प्रवासातून थकून इलो याचा तरी विचार करा जरा. आणि भाऊजी तुम्ही पण जरा शिणूक 2 घास खाऊन तरी द्यावा. त्याने जसं काय काहीतरी पापच केल्या ना, तसा तुम्ही सगळे चौकशी करता. आणि ताई, तू चारूची काळजी करू नको. त्याका मी त्याच्या गावीत सोडून येते उद्या. हो, तुम्ही तिला सोडून या तिच्या घरी. मांगरात सगळं आता बरं चाललंय, हिच्यामुळे त्रास नको पुन्हा.